नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 50व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण नफा तोट्यामधल्या ज्यावेळी आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये जर दोन वस्तू जर विकल्या जात असतील तर त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नफा तोटा जो आहे किंवा शेकडा नफा जो आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे। आणि जर लक्षात ठेवा, जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन असेल किंवा रेल्वेच्या एक्झाम्स अशा पद्धतीच्या एक्झामची जर तयारी करत असेल तर तुमच्यासाठी ते लेक्चर फार महत्त्वाचं आहे, कारण अशा एक्झाम्समध्ये जास्त करून आपल्याला त्या टाईपचे एक्झाम्पल्स देखील आपल्याला हे 100% हे विचारलं जातं। त्यामुळे महत्त्वाचं लेक्चर आहे ते तुम्ही आतापर्यंत जरूर बघितलं असेल। फक्त विषयात एवढंच राहणार आहे, जसं मी नेहमी म्हणतो महत्त्वाचे असणार आहे ती तुमची रिव्हिजन। लक्षात ठेवा, मॅथ्स विषय जर चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याचा साधा एक सिंपल मूलमंत्र आहे, एखादं लेक्चर झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्याचं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे तुमच्याकडून 100% आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्या एका पर्टिक्युलर वेळेमध्ये झालंच पाहिजे। म्हणजे वेळ म्हणजे काय, जर माझं आज लेक्चर होत असेल तर माझं त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे तुम्हाला 100% तुमच्याकडून झालंच पाहिजे। जर तुम्ही रिव्हिजनसाठी जर जास्त वेळ घेत असेल, 5-6 दिवसानंतर जर रिव्हिजन करत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला थोडंसं आठवायला पण प्रॉब्लेम्स होतात, परत मग ती कन्सेप्ट बघायला पुन्हा एकदा तुम्हाला ते लेक्चर करावं लागतं। त्यामुळे विनाकारण वेळ आपला एक्स्ट्रा जातो। त्यामुळे रिव्हिजनसाठी एक प्रॉपर वेळ तुमचा झाला पाहिजे, जेणेकरून तेवढ्या एक लिमिटेड टाईममध्ये तुमचं प्रॅक्टिस आणि रिव्हिजन हे तुमच्याकडून झालंच पाहिजे। तरच लक्षात ठेवा आपल्याला त्या एक्झामचं जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं जे आहे ते प्रॅक्टिस होणार आहे। आणि आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण तर वस्तूंवर आधारित जे काही क्वेश्चन्स असतात, म्हणजेच काय तर ज्यावेळी आपण पर्सेंटेज प्रॉफिटमध्ये वस्तू ज्यावेळी विकल्या जातो आपण त्या वस्तू विकत असताना किंवा वस्तूंवरती कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात या सेक्शनचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल आपल्याला 3 टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात, जे की वस्तूंवरती जिथं जिथं आपल्याला वस्तू शब्द असतो अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला टोटल 3 टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात। सोपे आहेत तिन्ही टाईप्स, त्याच्यामध्ये फक्त बघा प्रत्येक टाईपला आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीची प्रोसेस इथं देखील अप्लाय करायची आहे। जसं की आपण बघा आपल्या नफा तोट्यामध्ये जे आपलं दुसरं जे लेक्चर बघितलं होतं भाग 2, त्याच्यामध्ये जसं आपल्याला टोटल 2 ते 3 टाईपचे एक्झाम्पल्स होते। प्रत्येक टाईपला प्रोसिजर जी आहे ती वेगवेगळी आहे प्रत्येक एक्झाम्पल सोडवण्यासाठी। आजच्या लेक्चरमध्ये पण तेच असणार आहे। त्यामुळे जसं मी नेहमी तुम्हाला म्हणतो की पहिला तर तुम्हाला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे की कोणता टाईप आपल्याला इथं विचारला गेलेला आहे। वस्तूंवरती जर क्वेश्चन असेल तर तो कोणत्या टाईपचा आहे आणि तिथं तुम्हाला ती स्पेसिफिक मेथड जी आहे तिथं आपल्याला ती अप्लाय करायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण चालू करू। आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा। सेम प्रश्न नीट आधी वाचून घ्या की आपल्याला सिंपल म्हणजे वस्तूंमधला सगळ्यात सोपा जर टाईप कुठला असेल तर तो हा टाईप आहे बघा, जो आता तुमच्या एक्झाम्पल जे आहे ते स्क्रीनवरती एक्झाम्पल काय दिले बघू आपण, आणि त्यानंतर इथं आता कोणत्या मेथडनं इथं आपण हे सोडवायचं आहे ते बघू आपण। ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा, 20 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती। इथं साधं सिंपल स्टेटमेंट अशा या पद्धतीने दिलं जातं बघा। इथं पण सेम आपल्याला मूळ किमती कधीही प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीत, फक्त वस्तूंच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट्स असणार आहे। जसे की बघा इथं सुरुवातीला ज्या आहेत त्या 20 वस्तू आहेत, म्हणजेच 20 वस्तूंची काहीतरी खरेदी किंमत असणार आहे ती आपल्याला इथे दिलेली नाही आहे। ती मात्र कशाच्या बरोबर असणार आहे तर त्या 15 वस्तूंच्या विक्री किमती एवढी समान जर असेल तर त्या व्यवहारामध्ये काय होईल त्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे, आणि ते कशात पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे। इथं पण सेम बघा, नेहमी उत्तर जे आहे ते तुम्हाला शेकडा पर्सेंटेजमध्येच काढावं लागतं। कधीही तो तुम्हाला ॲक्च्युअल किंमत कधीही विचारली जाणार नाही, कारण ॲक्च्युअल किमती दिल्याच जात नाहीत। तसा जर प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकत नाही कधी, जर तुम्हाला रुपयामध्ये प्रश्न विचारला तर। पण नेहमी पर्सेंटेजमध्ये असेल तर 100% आपण काढू शकतोय। मग आता करायचं काय बघा आपण, बघा साधं सिंपल करायचं आहे। तर इथं बघा टोटल पहिला इनिशियल व्हॅल्यू काय मानायचे आपल्याला, तर एका वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती बघा ₹1 मानायचे। ठीक आहे, किती वस्तूंची, एका वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती नेहमी आपल्याला ₹1 मानायचे। त्यानंतर सेम एका वस्तूची जी काही विक्री किंमत आपण कन्सिडर करणार आहे ती किती मानायचे, तर इथं तुम्हाला ₹Y मानायचे। ठीक आहे, इनिशियल ह्या व्हॅल्यू म्हणजे हा जो टाईप आहे या टाईपसाठी आपल्याला ही गोष्ट करायची आहे काय, एका वस्तूची खरेदी किंमत ₹1, विक्री किंमत ₹Y मानायचे। मग आता एक्झाम्पलवरती येऊया बघा, सुरुवातीला जे वाक्य आहे ते 20 वस्तूंची खरेदी किंमत असायचे। मग मला सांगा, जर एका वस्तूला आपण ₹1 मानत असेल तर 20 वस्तूंची खरेदी किंमत किती झाली रे, तर 20x म्हणू शकतोय मी, बरोबर, संख्या गुणिले वस्तू किंवा किंमत गुणिले वस्तू त्या पद्धतीनं। तसंच एका वस्तूची आता ₹Y मांडलेले आहे, मग एका वस्तूला जर ₹Y असेल तर अशा किती टोटल आहे तरी तर आपल्याला 15 वस्तू सांगितलेले आहेत। मग 15 वस्तूंची विक्री किती होणार आहे रे, तर ₹15 होणार। मग वाक्यानुसार या दोन्ही किमती काय आहेत रे, समान आहेत। समान आहेत म्हणजे काय तर बरोबर चिन्ह आलं पाहिजे।
ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा या टाईपला आपल्याला या पद्धतीचं इक्वेशन तयार करायचं आहे. 20x बरोबर 15y हे आपलं इक्वेशन मिळालं. मग यानंतर आता साधं सिंपल गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, एक्सला काय म्हणलेले खरेदी किंमत आहे. मग ज्या काही खरेदी किमती ज्या आहेत त्या इक्वेट कशा करायच्या बघा. जर y सोबत जी काही किंमत असते किंवा जो काय आकडा आलेला असतो, मग y सोबत कोण आहे रे 15 आहे. मग हे जे काय 15 रुपये आहेत ते तुम्हाला द्यायचं काय एक्सला द्यायचं. क्लिअर आहे. ज्याच्यासोबत जी व्हॅल्यू आहे ती त्याच्या दुसऱ्या किमतीला द्यायची. म्हणजे y सोबत जो आहे तो एक्सला जाईल आणि जो एक्स सोबत जो आहे तो कोणाला द्यायचा तुम्हाला ह्या वायला द्यायचा. म्हणजेच काय तर ह्या एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवा खरेदी किंमत आपल्याला आता किती मानायचे 20 रुपये मानायचे आणि विक्री किंमत जी आहे ती किती रुपये बनेल माझी 15 रुपये होणार आहे. ठीक आहे. हे लिहित बसायचं नाही, हे फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगायला लावलोय. काय करायचं इक्वेशन तयार होईल तुमचं. इक्वेशन तयार झाल्यानंतर जी किंमत y सोबत असते ती एक्सला द्यायची आणि जी किंमत एक्स सोबत असते ती वायला द्यायची. म्हणजेच काय एक्स तर मी खरेदी किंमत मानलेलं आहे. म्हणजेच काय ह्या व्यवहारामध्ये काय झालं आता 20 रुपयाला मी वस्तू एखादी खरेदी करत असेल तर तिला मी विकणार कितीला रे तर 15 रुपयाला विकणार आहे. मग सरळ इथे दिसते बघा तोटा होणार आहे मला. 20 रुपयाचं 15 रुपयाला विकतोय मी. म्हणजेच काय किती रुपये तोटा झाला रे 5 रुपयांचा तोटा झाला. खरेदी किंमत छेदात असते आपली आणि पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. मग सेम बघा इथं 5 न कटिंग होईल 5 1 5 5 चौक 20 1/4 आलं आणि 1/4 ची आपल्याला पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू माहिती आहे जी की किती असते रे 25% असते. आणि पण हेच उत्तर नाही स्टेटमेंट कंप्लीट करायचं आपल्याला 25% काय म्हणायचं इथं आपल्याला तोटा झालेला आहे. त्यामुळे गडबडीमध्ये लक्षात ठेवा हे पुढचं वाक्य सोडायचं नाही आहे. ऑप्शन हे दोन्ही असतात तुम्हाला 25%चे, पण व्यवहारामध्ये आपल्याला काय झालेलं आहे 25% तोटा झालेला आहे. क्लिअर आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा या टाईपच्या एक्झाम्पलला आपल्याला अशा पद्धतीने डील करायचं आहे. साधं सिंपल खरेदी किंमत एक्स मानायची विक्री वाय मानायची एका वस्तूची. त्याच्यावरून इक्वेशन तयार करायचं आणि एक्स आणि वाय सोबत ज्या काही किमती असतात त्या एकमेकांना एक्सचेंज करायच्या. ठीक आहे. मग त्यातनं किमती येतील तुम्हाला आणि नंतर पर्सेंटेज प्रॉफिट सेम आहे असं जे की आत्तापर्यंत आपण कॅल्क्युलेट करत आलेलं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल सेम तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे आता ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. प्रोसिजरमध्ये तर काही चेंज होणार नाही आणि नेहमी हे लिहायची गरज नाही लक्षात ठेवा. हे फक्त आता तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. डोक्यामध्ये फिट करा एक्स आणि वाय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा एक्झाम्पल काय तर 28 वस्तूंची खरेदी किंमत 36 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. मग इथं पण बघा आता किमती बदलत जातील तुमच्या. स्टेटमेंट तुमचं कधीही चेंज होत नाही या टाईपमध्ये तरी. मग त्यासाठी सेम बघा पहिला जे आहे त्या 28 वस्तू आहेत. 28 वस्तूंची खरेदी किंमत शब्द वापरला आहे. म्हणजे इक्वेशन जे आहे ते माझं काय होणार आहे इथं आता 28x होणार आहे आणि विक्री कशाच्या बरोबर आहे तर 36 वस्तूंच्या आहे. मग 36 वस्तूंची विक्री म्हणजे काय होणार आहे ते 36y होईल. दोन्ही किमती समान आहेत इक्वल टू साईन येणार आहे. मग सेम जसं आत्ता आपण केलं ते वाय सोबत जो असतो तो जाणार ह्या एक्सला आणि जो एक्स सोबत आहे तो जाणार या वायला. म्हणजेच काय तर वस्तूची खरेदी किंमत मी आता 36 रुपये मानणार इथं आणि 36 रुपयाची वस्तू मी 28 रुपयाला विकली. म्हणजेच काय रे इथं पण तुम्हाला लक्षात ठेवा तोटाच होणार आहे लॉस होणार आहे. मग किती रुपये लॉस होईल रे तर 36 रुपयाला खरेदी केलता 28 रुपयाला जर मी विकत असेल तर इथं बघा 8 रुपयाचा लॉस होणार आहे मला. बरोबर. आणि खरेदी किंमत किती आहे माझी 36 रुपये. टक्क्यात पाहिजे मला हे होणार आहे गुणिले 100. मग इथे बघा 4 आणि 36 आले. 4 36ला बघा आपण 4 भाग घालवू शकतोय. 4 दुनी 8 आणि हे होणार आहे 4 9 36. मग आपल्याला टेबलामध्ये माहिती आहे बघा ही पण व्हॅल्यू ऑलरेडी गेलेली आपल्याला 1/9चं 11.11% असतं. बरोबर. मग इथं किती आले 2/9 आलेला आहे. मग 1/9 जर 11.11 असेल तर 2 म्हणजे तर दुप्पट करा. म्हणजेच किती होणार हे 22.22% हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं सेम एक्झाम्पल आहे बघा सेम पॅटर्नवरती. त्यासाठी काहीही वेगळं करू नका. फक्त तुमचं आता काम असेल एक्झाम्पल्स जे आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचं जेणेकरून कन्सेप्ट पण तुमची क्लिअर होईल. प्रॅक्टिस जे आहे शिकण्याचं जे काम आहे ते आपल्या हितच याच लेक्चरमध्ये तुमचं ती कन्सेप्ट तुमची प्रॉपर चांगल्या पद्धतीने क्लिअर झाली पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल काय तर 32 वस्तूंची खरेदी किंमत 44 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. ठीक आहे. जसं की म्हणलं या एक्झाम्पलला बघा या टाईपमध्ये तुम्हाला बदल काहीच होत नाही फक्त बदलल्या जातात त्या म्हणजे किमती बदलल्या जातात. जसं की आता बघा 32 आणि 44 आहेत म्हणजे जे काय समीकरण जे आहे ते माझं काय होईल आता 32x बरोबर 44y या पद्धतीने इक्वेशन होणार.
32ची खरेदी 44ची विक्री. सेम म्हणजेच काय, खरेदी किंमत आता ती 44 रुपये मानायला लागेल आणि विकला किती राहते, 32 रुपयाला विकला. बरोबर, 44ला खरेदी केला, 32ला विकला, लॉसच होणार आहे, तोटा शब्द आला पाहिजे. 44चं जर 32ला विकत असाल तर 12 रुपयाचा तोटा झाला मला. मग 12 रुपयाचा तोटा झाला कशावरती, ह्या 44 वरती, आणि हे मला टक्क्यामध्ये पाहिजे. सेम गुणिले 100 होईल. मग इथं पण बघा 12 आणि 44 आलेलं आहे. 4 नाही तर पण भाग घालू शकतो आपण. 4 त्रिक 12 झालं आणि म्हणजे 11/44. त्यानंतर बघा 3/11 आलं. बरोबर, मग 1/11ची पण व्हॅल्यू जर तुम्हाला पाठ असेल, नसेल तर ती बघा 9.09 असते. जरी असेल तर ठीक, नसेल तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल तुमचं. 11 आणि ह्या 100ला भाग घालू आपण. 11×9 = 1 उरला, 10 झालं, 10चा पॉईंट आला. बरोबर, आणि 10ला पण बघा परत हा भाग जात नाही 11नं. मग 10चं 100 होईल, पण इथं 0 ॲड होणार आहे आणि परत 11×9 भाग लागेल. हे वाढत जाणार आहे. 2 घरं ठेवू आणि 3 गुणाकार करा. 9 त्रिक 27, हातच्या आले 2, परत 2 अशी 2 आणि 9 त्रिक 27 आणि 2 घरं म्हणजेच काय 27.27% काय होणार आहे, तोटा होणार आहे. ठीक आहे. आणि परत एकदा महत्त्वाचं लक्ष ठेवा, हा शब्द कंपल्सरी आला पाहिजे तुमच्या नोटबुकमध्ये की तुम्हाला तिथं व्यवहारात नफा झाला आहे का तोटा झाला आहे. गडबडीमध्ये आपल्याला हे दोन्ही ऑप्शन्स असतात आणि एखादा विद्यार्थी 27.27 काढले, पण जर तुम्ही त्याच्या पुढे नफा जर लिहिला तर उत्तर लक्ष ठेवा तुमचं चुकणार आहे. कारण प्रत्येक एक्झाम्पलला आपल्याला तिथे मेन्शन केलं जातं की नफा होतोय का तोटा होतोय ते सांगा म्हणून. मग त्या रिस्पेक्टिव्ह उत्तर जे आहे ते आपल्याला 27.27% तोटा हे आला पाहिजे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल सेम आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ॲन्सर जे आहे ते आता तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेम बघा, हे पण एक्झाम्पल तोंडी सोडवण्याच्या कॅटेगरीमध्ये येतं. आता इक्वेशन तर तयार कसं होते ते तुम्हाला क्लिअर झालं. मग फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रॉपर ऑब्झर्व करायच्या आहेत. बघा जसं की हा एक्झाम्पलला विचार केला, 50 वस्तूंची खरेदी किंमत 35 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी असेल तर व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. म्हणजेच बघा इथं त्याचा तोंडी जो अप्रोच म्हणलं तुम्हाला, 50 वस्तूंची खरेदी सांगितली आहे म्हणजे ते 50x होणार आहे. कशाच्या बरोबर आहे तर 35y बरोबर असणार आहे. बरोबर, मग x सोबत आता 50 आहे आणि y सोबत आता 35 आहे. म्हणजेच काय 35 रुपये माझी खरेदी किंमत व्हायला पाहिजे आणि 35 रुपयाचं मी 50 रुपयाला विकणार आहे. मग सरळ दिसते बघा इथं 15 रुपयाचं प्रॉफिट होणार. 35चं 50ला विकला तर, आणि खरेदी किंमत किती आहे तर 35 आहे. म्हणजेच काय 15/35 गुणिले 100 या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल आपलं. ठीक आहे. मग ह्याला फक्त आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 15/35ला म्हणजे 5/5 कटिंग करू शकता. बघा ते 3/7 येणार आहे. 5 त्रिक 15 आणि 5 असते 35. मग 3/7ची जी व्हॅल्यू आहे ती 14.28ची तिप्पट करा. मग त्या पद्धतीने पण तुमचं उत्तर जे आहे ते तुम्ही काढू शकता सर. ठीक आहे. आणि जर सोडवायचं असेल तर या पद्धतीने मांडणी होईल. बघा माझी आता काय होणार, 50x बरोबर 35y. ठीक आहे. 50ची खरेदी 35च्या विक्रीसोबत आहे. मग आता सेम म्हणजेच काय, खरेदी जर मी 35ला करत असेल तर विकणार कितीला रे तर 50ला विकायला पाहिजे. मग 35चं जर 50ला विकला तर इथं बघा तर नफा शब्द आला पाहिजे तुमचा, तोटा शब्द येणार नाही कारण प्रॉफिट होतं इथं. मग प्रॉफिट किती रे 15 रुपयाचा नफा झालेला आहे. खरेदी किंमत किती आहे 35 आहे आणि मला हे पर्सेंटेजमध्ये पाहिजे गुणिले 100 होणार आहे. ठीक आहे. 5/5 जसं आत्ता म्हटलं कटिंग करू आपण. 5 त्रिक 15 आणि हे होणार आहे 5×7 35. मग आता इथं बघा 3/7 आले. मग 3/7 म्हणजे काय रे तर डायरेक्टली तर भाग घालवा, सरळ 300/7 करा. या पद्धतीने केलं तरी चालेल, सोपं पडेल. किती होईल बघा 7×4 = 28, 2 उरलं 20 झालं, परत 7 2 = 14, 14 नंतर परत 6 उरलं 60 झालं. 60ला 8 7 56, 4 आणि 7 5 35. म्हणजेच काय 42.85% एवढा काय होईल रे नफा शब्द आला पाहिजे आपला. ठीक आहे. 42.85% काय होणार आहे मला व्यवहारामध्ये नफा होणार आहे. क्लिअर आहे. फक्त इथं काय नफा शब्द येईल, एक्स्ट्रा म्हणजे जी काही कन्सेप्ट आहे ती नवीन काही इथं आपल्याला अप्लाय करायची नाही आहे. फक्त एक्स्ट्रा तिथं तोट्याच्या ऐवजी नफा शब्द तुमचा आला पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा. सेम काही वेगळं करायचं नाही. काय दिले बघा एक्झाम्पल, 42 वस्तूंची खरेदी किंमत 30 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी असेल तर व्यवहारात होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. इथं पण आता बघा फक्त किमती बदलले आहेत. 42ची खरेदी 30ची विक्री म्हणजेच काय मांडणी होणार माझी 42x बरोबर 30y. सेम लॉजिक, खरेदी आता 30 रुपयाला जर मी करत असेल तर 42 रुपयाला विकायला पाहिजे. मग 30चं जर मी 42ला जर विकला तर बघा इथं 12 रुपयाचा नफा होणार आहे. खरेदी किंमत 30 आहे आणि हे टक्क्यामध्ये होणार माझं काय होणार आहे गुणिले 100 होईल.
बरोबर. मग इथं बघा या शून्याला हा शून्य गेला, 3 चोक 12 आणि 10 चोक 40, म्हणजेच काय म्हणू शकतो मी 40%चा काय होणार आहे व्यवहारामध्ये आपला नफा होणार आहे. ठीक आहे, किती होईल 40% नफा होणार आपल्याला. ठीक आहे, चलो तर लक्ष द्या. हा बेसिकमधला हा पहिला टाईपचे क्वेश्चन्स आपण बघितले आणि यालाच रिलेटेड असणारे आता जे थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स आपण बघू, जे की प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. प्रश्न आधी समजून घेऊ आपण आणि त्यानंतर बघा इथं सांगेन की काय प्रोसिजर होणार आपली. ठीक आहे, प्रश्न बघा काय, तर एक फळ विक्रेता 20 लिंबू विकून 4 लिंबूंच्या विक्री किमती एवढा नफा मिळवतो तर त्याचा शेकडा नफा घेतो. म्हणजेच काय, हे तर पण बघा एक्झाम्पल वस्तूंच्या संबंधी आहे, फक्त जो टाईप आहे तो वेगळा दिलेला आहे तुम्हाला. मग आता इथं लक्ष ठेवा, ही फक्त इनिशियल व्हॅल्यू ज्या आहेत त्या माझ्या इथं काय होणार आहे ते बघा चेंजेस होतील माझ्या. ठीक आहे, या एक्झाम्पल आता ज्या कन्सेप्ट जे आपण इनिशियल व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायचे त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मांडायचे त्या, ज्याच्यामध्ये बघा प्रश्न आधी नीट समजून घेऊ आपण की काय दिलं आहे. तर एक फळ विक्रेता बघा, त्यानं टोटल विचारलं तर 20 लिंबू विकलेले आहेत आणि 20 लिंबू विकल्यानंतर त्याला काय झाले, 4 लिंबूंच्या विक्री किमती एवढा नफा झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं बघा या टाईपच्या एक्झाम्पलला, तर नेहमी लक्ष ठेवा कुठलीही एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत नेहमी कन्सिडर करायचं. लक्ष ठेवा तुम्हाला किती 1 रुपये मानायचं. ठीक आहे, काय एका वस्तूची खरेदी किंमत पण आणि एका वस्तूची विक्री किंमत पण नेहमी किती मानायची, 1 रुपये मानायची. ठीक आहे, या टाईपच्या एक्झाम्पलसाठी फक्त बघा. मागच्या टाईपमध्ये एक्स आणि वाय कन्सिडर केला होता, या टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका वस्तूची खरेदी किंमत पण आणि विक्री किंमत पण 1 रुपये मानायची. मग असे त्याने किती लिंबू विकलेत रे, तर 20 लिंबू विकलेले आहेत. बरोबर, म्हणजेच काय, तर ह्याच्यातून तुम्हाला विकले म्हणजेच काय रे, ती विक्री किंमत मिळाली. मग किती लिंबू विकले, तर 20 लिंबू विकले असतील तर विक्री किंमत पण किती झाली, 20 रुपये झाली. बरोबर, म्हणजेच काय, ही एक पहिली व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. मला विक्री किंमत किती आली, 20 रुपये, कारण एका लिंबूची आपण काय 1 रुपयेच मानणार आहे. मग 20 लिंबूची 20 रुपये झाली. हे विकल्यानंतर काय झाले त्याला, तर 4 लिंबूंच्या विक्री किमती एवढा नफा झालेला आहे. म्हणजेच काय, तर यातनं तुम्हाला नफा मिळेल. मग मला सांगा, 4 लिंबूंच्या विक्री किमती एवढा जर नफा मिळाला असेल तर त्यांची नफ्याची जी काय व्हॅल्यू आहे तो पण किती आला पाहिजे रे, तर 4 रुपये आलाय. कारण एकाची विक्री किंमत आपण 1 रुपये मानलेली आहे. मग 4 लिंबूंची विक्री किंमत 4 रुपये झाली. मग 2 किमती तर मिळाल्या बघा आपल्याला, विक्री किंमत पण मिळाली, नफा पण मिळाला. मग राहतोय कोण रे, फक्त आपला खरेदी किंमत राहणार आहे. ठीक आहे, काय राहणार आहे, त्या लिंबूंची खरेदी किंमत आहे. मग आपल्याला बघा आपण जे काही दुसरं लेक्चर जे बघितलं होतं भाग 2 मिडियम टाईपचे जे एक्झाम्पल्स बघितले होते त्यामध्ये बघितलं होतं बघा, जर मला खरेदी किंमत पाहिजे असेल आणि जर व्यवहारात नफा होत असेल तर झालेला नफा आपण नेहमी मायनस करतो विक्री किमतीमधनं. बरोबर, म्हणजेच काय, जर खरेदी किंमत पाहिजे असेल मला तर या 20 मधून 4 मायनस करावं लागेल, जे की असायला पाहिजे 16 रुपये. या पद्धतीनं माझं काय होणार आहे, खरेदी किंमत येणार आहे इथं. ठीक आहे, मग या पद्धतीने लक्षात द्या. जसं पण मगाशी म्हटलं तुम्हाला, हे टाईप पण जे आहेत हे तोंडी सोडवायचे एक्झाम्पल्स आहेत. हे फक्त तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट समजावी, क्लिअर व्हावी यासाठी ह्या गोष्टी सगळ्या लिहित बसलो आहे मी. तुम्ही काहीही लिहित बसायचं नाही आहे, फक्त एकदा समजण्यासाठी एक ते 2 एक्झाम्पल्स लिहित जावा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ते समजून पण गेलं पाहिजे. मग आता झालं बघा, सगळ्या किमती मिळाल्या, विक्री किंमत मिळाली, नफा मिळाला आणि खरेदी किंमत पण मिळाली. मग विचारले काय, मला शेकडा नफा मिळाला आहे. मग काढा, मग किती बघा, 4 रुपयेचं प्रॉफिट झाले, खरेदी किंमत 16 आली आणि हे मला टक्क्यामध्ये पाहिजे, काय होणार आहे, गुणिले 100 होणार. बरोबर, 4नं कटिंग करू आपण, 4 चोक 16 झालं, 1/4 आला आणि 1/4ची व्हॅल्यू माहीत असते आपल्याला किती असते रे, 25%. हे माझं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर बेस जर म्हणला बघा या एक्झाम्पलसाठी काय असणार आहे तो, तर एका लिंबूची जी काही खरेदी किंमत आहे किंवा विक्री किंमत आहे ती नेहमी आपल्याला 1 रुपये कन्सिडर करायची. मग त्यामधून आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या. ठीक आहे, आणि सेम बघा जसं आत्ताच म्हटलं की अप्रोच जो आहे तो अशा टाईपच्या एक्झाम्पलला तो तोंडीच असला पाहिजे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे तुमच्या, सेम व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल नीट वाचून तुम्ही उत्तर जे आहे ते स्वतः तोंडाई सोडवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय इथं, एक दुकानदार 25 पेन विकून 7 पेनांच्या विक्री किमती एवढा नफा मिळवतो तर त्याचा शेकडा नफा किती. तर इथं पण बघा सेम व्हॅल्यू आहे, सेम कॅल्क्युलेशन होणार आहे. विक्री किंमत किती आहे रे, तर 25 पेनांचे. मग 25 पेनांची विक्री किंमत 25 रुपयेच येणार आहे. नफा किती मिळवला आहे, 7 पेनांचा एवढा मिळवला आहे, म्हणजे ते 7 रुपये झालं.
म्हणजेच काय 25 रुपयाला जर मी ते पेन विकत असेल तर मला त्यामध्ये 7 रुपयांचा नफा होणार आहे, बरोबर. मग मला सांगा 7 रुपयाचा नफा जर होत असेल तर खरेदी किंमत काढली पाहिजे. मग 25मधनं 7 मायनस करा, 25मधनं 7 गेल्यावर 18 उरणार आहे तुमचं. म्हणजेच काय 7/18 गुणिले 100 या पद्धतीने तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तिथं मान्य होणार आहे, बरोबर. आणि म्हणजेच काय तर व्हॅल्यू जर लिहायच्या असतील सगळ्या प्रॉपर तर या पद्धतीने तुमच्या किमती येणार आहे. तिथं विक्री किंमत जी आहे ती बघा 25 रुपये येणार आहे. त्यानंतर नफा जो झालेला आहे तो 7 पेनांच्या एवढा आहे, म्हणजे 7 रुपये झाला. मग खरेदी किंमत आत्ता सारखीच होणार आहे. खरेदी किंमत जर पाहिजे असेल नफा होतोय म्हटल्यानंतर मायनस करावं लागेल. 25मधनं जर 7 गेले तर 18 रुपये राहतील. झाल्या मग दोन्ही किमती मिळाल्या. मग बघा 7 रुपयेचं प्रॉफिट झाले, खरेदी किंमत 18 रुपये आणि हे टक्क्यामध्ये पाहिजे मला गुणिले 100 होणार आहे, बरोबर. मग इथं बघा 18 आणि 100ला तेवढा भाग जाईल 2 न, 2 9 18 आणि हे होणार आहे 2 पंचे 10. त्यानंतर बघा आता हे 7 5 35 झालं, म्हणजेच 350/9 हे करावं लागेल आपल्याला. मग इथं पण बघा उत्तर तुमचं एक्झॅक्टली येणार नाही. अशा वेळी आपण त्याला पूर्णांकयुक्तमध्ये किंवा 2 घरं आपण काढत असतोय. म्हणजे किती होणार बघा, इथं 9 जर कटिंग केला पहिला 9 त्रिक 27, 27 म्हणल्यानंतर परत 8 उरलं 80 झालं, 80 म्हणल्यानंतर परत बघा 9 8 ते 72, 72ला परत 8 उरलं 80 झालं आणि हे वाढत जाईल कंटिन्यू. म्हणजेच काय 38.88% एवढा काय होणार आहे मला त्या व्यवहारामध्ये प्रॉफिट होणार आहे. किती 38.88%. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढे सेम बघा याच टाईपचं एक्झाम्पल आहे. सेम जसं मी म्हणलं का नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक एक्झाम्पलला जर तोंडी एक्झाम्पल सुटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. नाहीतर जर तुम्ही नेहमी तुम्हाला जर पेनाची सवय लागली तर ती पेनाची सवय लक्षात ठेवा कधीच जाणार नाही तुमची. आणि वेळ आणि ॲक्युरसी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल इथं काय आता तर एक व्यापारी 30 वस्तू विकून त्याला 5 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो तर त्याचा शेकडा तोटा किती. तर आता बघा आता मागच्या 2 एक्झाम्पलला नफा झाला होता. फक्त बदल जो होणार आहे जर नफा होत असेल तर तुम्हाला किंमत मायनस करायची एवढं लक्षात ठेवा, आणि जर तोटा होत असेल तर आपण प्लस करतो. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. म्हणजेच काय तर 30 रुपये विक्री किंमत येणार माझी आणि तोटा किती झालेला आहे तर 5 वस्तूंच्या एवढा तोटा झालेला आहे. म्हणजेच काय तर ते 30 आणि 5 35 झालं, म्हणजेच 35 रुपये तुमची खरेदी किंमत येणार आहे. म्हणजे तोटा किती आहे तर 5 रुपयाचा आहे. मग 5/35 गुणिले 100 होणार. मग 5 7 35 होते बघा, 1/7 येईल. 1/7ची व्हॅल्यू 14.28% असते. हे आपलं उत्तर येईल फायनल. मग या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मग मांडणी म्हणला तर सेम काय तिन्ही किमती येणार आहे. त्या विक्री किंमत तर 30 रुपये आली, काय प्रॉब्लेम नाही. तोटा शब्द आहे आणि तोटा जो आहे तो किती रे 5 रुपयांचा होणार आहे. म्हणजेच काय राहते फक्त एकच किंमत, कुठली खरेदी किंमत राहिलेली आहे माझी. आणि जसं आत्ता म्हटलं जर तोटा होत असेल आपल्याला व्यवहारात तर आपण तोटा प्लस करत असतोय. म्हणजेच काय 30 आणि 5 35 रुपये हे माझं काय येणार आहे खरेदी किंमत आहे. झालं दोन्ही किमती मिळाल्या. 5 रुपयाचा तोटा झाला आहे, 35 वरती टक्क्यामध्ये पाहिजे गुणिले 100 होणार. मग 5 न कटिंग करा, 5 1 5, 5 7 35, 1/7 आला आणि 1/7ची जर व्हॅल्यू जी काय असते ती काय असते रे 14.28% एवढा काय होणार आहे मला व्यवहारामध्ये तोटा होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं पण एक्झाम्पल बघा तोट्याच्या संदर्भातलं आहे. फक्त काही वेगळं नाही, तोटा होत असेल तर आपल्याला फक्त खरेदी किमतीसाठी प्लस करायचं एवढाच वेगळा विषय तिथे येणार आहे. ठीक आहे. बघा एक्झाम्पल काय तर 32 फळे विकल्याने एका रामूला 4 फळांच्या विक्री किमती एवढा तोटा होतो तर त्याचा शेकडा तोटा किती. म्हणजेच काय खरेदी किंमत आता बघा 32 रुपये येणार आहे आणि तोटा जो आहे तो 4 रुपयांचा येणार आहे, बरोबर. मग 4 रुपये तोटा होत असेल तर 4 रुपये प्लस केलं पाहिजे. मग 32 आणि 4 36 रुपये झाले. 36 म्हणल्यानंतर 4/36 1/9 येते बघा. 1/9ची व्हॅल्यू असते 11.11%. संपला विषय. मॅक्सिमम जागा बघा 10 ते 15 सेकंड्स खूप झाले या टाईपच्या एक्झाम्पलसाठी. तुमचा पण अप्रोच तोच असला पाहिजे. मांडणी जर करायची झाली तर बघा पहिला विक्री किंमत जसं म्हणले की किती 32 रुपये येणार आहे. त्यानंतर तोटा एक सांगितलेला आहे किती रुपये आहे बघा तर तो 4 रुपयाचा तोटा आहे. राहिली फक्त खरेदी किंमत. ठीक आहे. तोटा होते प्लस करा 32 आणि हे जर 4 केला तर किती येणार आहे ते 36 रुपये येईल. मग टाका फायनल आन्सर. 4 रुपयाचा लॉस झाला आहे, खरेदी किंमत 36 रुपये आहे आणि पर्सेंटेजमध्ये पाहिजे मला × 100 होणार आहे. ठीक आहे. मग 4 न कटिंग करा बघा. 4 9 36 झाला, 1/9 आला. 1/9ची व्हॅल्यू पार्ट आहे आपल्याला किती असते 11.11%. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे.
येस. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. सेम एक्झाम्पल ज्या आत्ता आपण म्हणजे तिसरा टाईपचे क्वेश्चन्स आपण बघतो, ज्याच्यामध्ये बघा आता इथं वस्तू सेम आहेत बघा. मागच्या पण एक्झाम्पलला 4 आणि 5 हा जो आकडा होता वस्तूंचा सेम आकडा या एक्झाम्पलला पण आहे. ठीक आहे. काय दिले बघा एक्झाम्पल, तर 15 रुपयाला 4 पेन याप्रमाणे काही पेन खरेदी करून त्यांना 18 रुपयाला 5 याप्रमाणे विकल्यास होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती. मग त्यासाठी बघा सेम एक्झाम्पल आहे, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं मगाशी म्हटलं, महत्त्वाचं जर काय असेल बघा, तर वस्तू समान आहेत का नाही ते चेक करायचं आहे नेहमी तुम्हाला. आणि जर वस्तू समान नसतील तर तुम्हाला तिथं लसावी पद्धतीचा वापर करून त्या वस्तूंची जी संख्याचा जो आकडा आहे त्यांचा लसावी घेऊन तुम्हाला ते कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा पहिला आणि मांडणी सगळ्यात महत्त्वाची असते बघा. प्रत्येक एक्झाम्पलला जर तुम्ही मांडणी जर प्रॉपर करत असाल तर ते एक्झाम्पल सोडवायला पण सोपं जातं आणि ते समजायला पण सोपं जातं. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा मांडणी कशी पण कुठेही करायची सवय असते. मग अशा विद्यार्थ्यांना थोडंसं ते समजण्यासाठी ते एक्झाम्पल अवघड जातं. त्यामुळे मांडणी करत असताना या फॉर्मॅटमध्ये करत जावा. पहिला खरीदण्याची कंडिशनचं व्हॅल्यू लिहायचं आणि नंतर दुसरी कुठली असणार आहे, विकण्याच्या कंडिशनची. खरेदीला काय केलं होतं बघा, तर 15 रुपयाला 4 ही खरीदण्याची कंडिशन होती. विकण्याची कंडिशन आहे 18 रुपयाला 5. ठीक आहे. मग आपल्याला जो ऑब्झर्वेशन करायचं आहे ते या संख्यांचं करायचं असते. 4 आणि 5 संख्या समान आहेत का तर नाही आहेत. सेम लसावी पद्धत वापरा. आणि मागाच्या सारखंच बघा, 4 आणि 5 आकडेवारी समान असल्यामुळे यांचा लसावी देखील बदलणार नाहीये. म्हणजे जसं की 5 आणि 4चा जो लसावी आहे बघा तो किती रे, तर 20 एवढा लसावी असायला पाहिजे. मग त्यामुळे आता इथं 4चं जर 20 करायचं असेल मला, तर या ठिकाणी 5 न गुणावं लागणार आहे. बरोबर. मग सेम बघा इथं आता 18 म्हणजे इथं 5 आहे, 5चं 20 करायला 4 न गुणावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 15 5 75 म्हणजेच 75 रुपयाला 20 ही खरीदण्याची कंडिशन येणार पेनांची. विकताना बघा 18 चोक 72 रुपये येणार आहे. म्हणजेच काय, 72 रुपयाला 20 पेन मी विकेन. मग इथं आता बघा संख्या तर समान झाली पेनांची. मग संख्या समान झाली तर आता किमती घ्या. म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती 75 रुपये येणार माझी आणि इथं विक्री किंमत जी आहे ती 72 रुपये येणार आहे. मग सरळ दिसते बघा, 75चं जर मी 72 रुपयाला विकत असेल तर इथं आपल्याला काय रे, तर लॉस होणार आहे. म्हणजे इथं तोटा हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. मग किती रुपये झाला बघा, 75चं जर 72 रुपयाला मी विकत असेल तर 3 रुपयाचं नुकसान होणार आहे आणि छेद 75 होणार आहे. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये लागेल, त्याला काय होणार आहे, इंटू 100 होईल. ठीक आहे. मग इथं बघा 25नं कटिंग करू शकतो मी. 25 त्रिक पहिला 75 लागेल. बरोबर. आणि इथं होणार आहे 25 चोक 100. परत हे बघा 3ला 3 कट होणार आहे. म्हणजेच काय, फायनल आन्सर जे आहे बघा ते काय असेल रे माझा, 4% तोटा जो आहे तो आपल्याला ह्या व्यवहारामध्ये होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं 75 आणि 100ला पहिला 25नं आपण भाग घालू शकतो. परत 3ला 3 कॅन्सल होईल, राहणार फक्त 4. पण इथं जो व्यवहारात झाला आहे तो तोटा हा शब्द तुमचा कंपल्सरी येणं गरजेचं आहे. कारण जसं तुम्हाला म्हणले की ऑप्शन्समध्ये नेहमी आपल्याला यामध्ये 2 ऑप्शन्स असतात, एक नफ्याचा असेल आणि एक तोट्याचा असणार आहे. त्यामुळे फायनल आन्सर जर ॲक्युरसी राहणे असेल तर आपल्याला इथं तोटा हा शब्द लिहिणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढे पण बघा सेम एक्झाम्पल तुमचं काम असं असणार आहे. बऱ्यापैकी आता आपले बघा 2 एक्झाम्पल झालेले आहेत. कन्सेप्ट चांगलीच क्लिअर झाली असेल तुम्हाला. त्यासाठी आता व्हिडिओ पॉज करून लागलीच जे आपल्याला समजलंय का नाही हे देखील तुम्हाला तिथल्या तिथं रिअलायझेशन होऊन जाईल. त्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तुम्ही ते एक्झाम्पल स्वतः सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला, तर पुढचं एक्झाम्पल आहे सेम कॅटेगरी आहे. एक विक्रेता 15 रुपयाला 5 संत्री या दराने खरेदी करतो आणि 5 रुपयाला 3 प्रमाणे विकतो तर त्याचा शेकडा तोटा किती. आता इथं बघा प्रश्नात सरळ सांगितले की त्याला लॉसच होणार आहे. लॉस होणार आहे याचा अर्थ तुमचा तोटा हा शब्द तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, कारण ऑप्शन्स जे आहेत ते सगळे तोट्याचेच असणार आहे ते. ठीक आहे. त्यामुळे बघा प्रोसेस सेम राहील. तुम्हाला लसावे घ्यायचे संख्यांचा आणि त्यानंतर किमती ज्या आहेत त्यानंतर तुमच्या किमती येणार आहेत त्या. ठीक आहे. त्यामुळे बघा पहिली जी खरीदण्याची जी कंडिशन आहे ती 15 रुपयाला 5ची कंडिशन आहे. बरोबर. 15 रुपयाला 5 कशाची आहे, तर खरेदी करण्याची कंडिशन आहे. विकण्याची कंडिशन जी आहे ती बघा 5 रुपयाला 3 आहे. 5 रुपयाला 3. मग आता इथं पण सेम बघा 5 आणि 3 लसावी जो आहे तो बघा 5 त्रिक 15 हा माझा लसावी येणार आहे. बरोबर. मग 15 लसावी करायला या 5ला मला किती रे, तर 5 त्रिक 3 न गुणावं लागणार आहे आणि इथं 3चं 15 करायला आपल्याला 5 न गुणावं लागणार आहे. ठीक आहे. मग त्यानंतर बघा आता गुणाकार करूया. 15 त्रिक 45 रुपयाला 15 ही खरीदण्याची कंडिशन येणार आहे. परत 5 5 25 रुपयाला 15 ही विकण्याची कंडिशन येणार आहे. संख्या समान झाल्या, खरेदी किंमत म्हणजेच 45 रुपयाची वस्तू मी आता 25 रुपयाला विकतोय. मग 45 जर 25ला विकत असेल तर सरळ काय होणार आहे, इथं कळते आपल्याला 20 रुपयाचा लॉस झालेला आहे. 20 रुपयाचा लॉस कशावरती, ह्या 45 वरती झालेला आहे आणि मला पर्सेंटेजमध्ये लागेल इंटू 100 होणार इथं.
ठीक आहे. पहिल्या तर बघा 5 कटिंग करूया आपण. पहिला हे जाईल 5 चौक 20, त्यानंतर हे होणार आहे 5 9 45. आता इथं बघा 4/9 आलेले. 1/9ची व्हॅल्यू आपल्याला मग पाठ आहे 11.11 असते, बरोबर. मग 1/9ला जर 11.11 असेल तर इथं चौपट करा त्याची, किती व्हायला पाहिजे रे, 44.44% एवढा काय होणार आपल्याला त्या व्यवहारामध्ये तोटा होणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे इथं बघा हे कॅल्क्युलेशन पण परत करत बसायचं नाही. 400/9 करणार तुम्ही, असलं काही करत बसायचं नाही. डायरेक्टली अपूर्णांकाचा जो टेबल आहे तो पाठ ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून जे सांगितले 100% केला असेल तुम्ही, अजून पण ज्या विद्यार्थ्यांनी केला नाही त्यांना लक्षात ठेवा, हे तोटे जे आहेत ते 100% कॅल्क्युलेशनमध्ये जाणवत असतील, आणि ज्यांनी केलं आहे त्यांना त्याचे फायदे पण जाणवत असणार आहेत. कॅल्क्युलेशन आपले इझी आणि तोंडी देखील होऊ शकते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल सेम, काही वेगळं करायचं नाही. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही आता स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर ह्यानंतर मग आपण थोडेसे यातले वेगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघा. ठीक आहे. आताचं एक्झाम्पल सेम आहे, काय तिथे काय क्वेश्चनचा जो टाईप आहे तो आपण इथं चेंज नाही केला. काय सांगितलं बघा, तर एक विक्रेता 8 रुपयाला 9 केळी खरेदी करून 9 रुपयाला 8 याप्रमाणे त्यांना विकतो, तर त्याचा शेकडा नफा अथवा तोटा किती. पण या एक्झाम्पलला बघा, आता तुम्हाला शब्द तिथं मेन्शन करायचं आहे, नफा झालेला आहे की तोटा झालेला आहे. मग त्यानुसार कंडिशन सेम आहेत. 8 रुपयाला 9 खरीदण्याची कंडिशन आहे, विकण्याची आहे 9 रुपयाला 8. ठीक आहे. त्यामुळे काही चेंज करू नका. तिथं 8 रुपयाला 9 ही खरीदण्याची कंडिशन आहे आणि विकण्याची कंडिशन आहे 9 रुपयाला 8. ठीक आहे. खरेदी आणि इथं असणार आहे विक्री. मग आता इथं बघा सेम, इथं 9 आहे, इथं 8 आहे. लसावी 8 9 72 येणार माझा लसावी. मग लसावी जर 72 करायचं असेल तर ह्या 9ला आपल्याला किती रे, तर 8 न गुणावं लागणार आहे, आणि या ठिकाणी 8ला 9 न गुणावं लागेल. ठीक आहे. गुणल्यानंतर बघा 8 8 64, म्हणजेच 64 रुपयाला 72 केळी खरेदी कंडिशन येणार आहे. विकण्याची बघा परत सेम होणार, 9 81 रुपयाला 72. केळ्यांची संख्या समान झाली बघा. खरेदी किंमत 64 रुपये होती, विक्री किंमत 81 रुपये आली. याचा अर्थ काय, तर नफा हा शब्द आपल्याला तिथं लिहावा लागणार आहे. म्हणजेच काय, 64 रुपयाचं जर मी 81 रुपयाला विकत असेल तर सरळ दिसते बघा इथे किती रे, तर 17 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे, बरोबर. 81 मधनं 64 घालवल्यानंतर किती होणार, 17 रुपयाचं प्रॉफिट होईल. छेद खरेदी किंमत आणि पर्सेंटेजमध्ये इंटू 100 होणार ते. ठीक आहे. म्हणजेच काय, आता इथं बघा 4 कटिंग करूया आपण. हे 16 चौक 64 जाईल आणि यानंतर हे जाणार आहे 25 चौक 100. आता बघा भाग तर इथं एक्स्ट्रा आता कुठंच जात नाही, त्यामुळे गुणाकार करून आपल्याला भाग घालावा लागेल. 25 7 पावणे 200, कॅरी 17 जाईल. 25 आणि 17 जर केला तर 42 मिळते बघा, 425, आणि छेद इथं होणार आहे 16. मग 16नं जर आपण भाग घालवला तर 16 दुनी 32. ठीक आहे. 10 उरलं, 105 झालं, 16 संग 96, बरोबर. 96 म्हणल्यानंतर म्हणजे 105 मधनं 96 जर घालवले परत ते 9च राहते बघा, बरोबर. 9चं 90 झालं. 90ला परत जर भाग घालवला आपण तर 16 पंचे 80, परत 10 100 होणार, परत 16 संग 96, हे वाढत जाईल. 2 घरं काढून आपण आन्सर अशा वेळी स्टॉप करायचं असते. ठीक आहे. किती होईल, 26.56. पण आपल्याला इथं काय झालं होतं, नफा होता, त्यामुळे तो नफा शब्द ॲड करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे फायनल आन्सर जे आहे माझं ते किती असणार आहे, 26.56% एवढं आपल्याला त्या व्यवहारामध्ये काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आता मात्र जे एक्झाम्पल्स आहेत बघा, त्याला कॅटेगरी जो बेस आहे बघा सोडवण्याचा तो हाच आहे जे आत्ता आपण केलं ते, पण एक्झाम्पल थोडंसं तिथं वेगळं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आधी सेम तुम्ही आधी एक्झाम्पल नीट वाचून घ्या की बाबा आता इथं आपण कशा पद्धतीनं प्रोसेस अप्लाय करू शकतो इथे. ठीक आहे. बेस हाच आहे एक्झाम्पलचा, पण सोडवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आपण इथं अप्लाय करायची आहे. ठीक आहे. प्रश्न समजून घेऊ आपण आधी. काय दिलाय बघा, तर सुमित 375 रुपये प्रति डझन दराने 20 डझन खेळणी खरेदी करतो आणि 33 रुपयाला 1 याप्रमाणे विकतो, तर त्याचा शेकडा नफा किती. म्हणजे इथं बघा आता वस्तूंवरतीच आधारित आहे, जी आत्ता आपण कॅटेगरी सोडवली, फक्त मांडणी थोडीशी म्हणला तर ते एक्झाम्पलची वेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. पहिलं जे वाक्य बघा खरेदी करण्याचं ते काय होतं, तर 375 रुपये प्रति डझन या दराने 20 डझन त्यानं काय केले तरी तर खेळणी खरेदी केली. विक्री किंमत जी आहे ते बघा खेळण्याचीच आहे, पण ती एका खेळण्याची 33 रुपयाला तो खेळणं विकतोय. म्हणजेच मग आता इथं बघा टार्गेट जे असलं आपलं असणार आहे ते खरेदण्याची जी काही कंडिशन आहे तो जो दर आहे तो किती होता रे, 375 रुपये प्रति डझन. मग प्रति डझनचा अर्थ काय रे, 12 कन्सिडर करू शकतो आपण, बरोबर. म्हणजेच काय,
तर तो जो आहे तो 375 रुपयेमध्ये 12 डझन खेळणी खरेदी करून आणणार आहे. 20 डझनचा इथं काही संबंध घ्यायचा नाही, कॅल्क्युलेशनला आपण त्याचा वापर पण करायचा नाही आहे. ठीक आहे. विक्री ॲज इट इज व्हॅल्यू दिलेली आहे बघा तुम्हाला एका खेळण्याची, ती आहे 33 रुपये. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला बघा, जसं आता मागाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की प्रत्येक खरेदी विक्रीचे ज्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये ज्या काय वस्तू आपण विकतो किंवा खरेदी करतो त्यांची संख्या समान असली पाहिजे. बरोबर. मग मला सांगा, हे जे 33 रुपये जे आपल्याला दिलेलं आहे ते कोणाचं आहे रे, तर एका खेळण्याचं आहे. म्हणजेच एक वस्तू म्हणू आपण त्याला, एका वस्तूची ही विक्री किंमत आहे. मग आता ही जी ती खरेदी किंमत जी 375 आहे ती किती खेळण्यांची सांगितली आहे, तर 12 खेळण्यांची. बरोबर. मग आपण काय करून घ्यायचं आहे याच्यामधून की एका खेळण्याची जी काय खरेदी किंमत जी असणार आहे ती इथून आपण काढून घ्यायची. बरोबर आहे. काय तर एका खेळण्याची काढून घ्यायची, कारण एका खेळण्याची विक्री किंमत ऑलरेडी मला एक्झाम्पलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. मग त्यानुसार आता इथं भाग घालवा, 12×3 = 36 झाला, 1 उरला 15 झाले. बरोबर. मग 15 म्हणल्यानंतर परत बघा 15ला जर भाग घालवला तर पण 12×1 = 12चं लागेल, 30 उरलं. 30ला परत 12×2 = 24 आणि परत 6 उरलं, 12×5 = 60. म्हणजेच काय, ते जे खेळणं आहे त्या एका खेळण्याची जी काही खरेदी किंमत जी आहे बघा ती असणार आहे 31.25 रुपये. ठीक आहे. 31.25 विक्री मिळालेली आहे ते 33 रुपये. मग झालं तर आपल्याला खरेदी किंमत पण मिळाली आणि विक्री किंमत पण मिळाली. हे किती आहे रे, एका खेळण्याचे. एक खेळणं असेल तरी चालेल, किंवा हिथं आता बघा सुरुवातीला 1 डझन म्हणजे 12 वस्तू झाल्या. तुम्ही 12 वस्तूंची विक्री किंमत पण काढू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. पण कॅल्क्युलेशन आपल्याला कमी करायचं आहे, कॅल्क्युलेशन वाढवायचं नाही आहे. मग त्यासाठी एका खेळण्याची खरेदी काढून घ्या जी की आली 31.25. मग आता बघा एवढ्याचं जर मी एवढ्याला विकत असेल तर प्रॉफिट किती होणार बघा, तर ह्याला 75 द्या 32 झाला आणि तो 1 म्हणजे काय होणार आहे, 1.75 रुपयेचा मला प्रॉफिट होणार आहे. खरेदी किंमत किती होती, 31.25 आणि हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये लागतं × 100 होईल. ठीक आहे. मग आता बघा कटिंग कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. हे घरं समान आहेत बघा, 2 घरं. पॉईंट कॅन्सल होईल माझा. 25नंच भाग घालवा आपण बघा, इथं लागेल पहिला 25×1 = 25, 6 उरलं 62 झाले, 25×2 = 50, 12, 25×5 = 125 आणि इथं ॲज इट इज लागेल 25×7 = 250. मग आता इथं परत 25ने ह्या दोघांना घालव्या, 25×5 = 125 आणि हे 25×4 = 100 आणि इथं होईल बघा 7×4 = 28/5. मग 5 न्याला कटिंग करू शकतो आपण. पहिला लागेल 5×5 = 25, 25 म्हणल्यानंतर 6 उरलं, 6 म्हणतोय 3 उरलं, 30 झालं. 30ला परत 5×6 = 30. म्हणजेच काय रे, व्यवहारामध्ये आपल्याला 5.6% काय होणार आहे बघा, प्रॉफिट होणार आहे. आणि तिथं नफा शब्द वापरलाय प्रश्नामध्ये, त्यामुळे तुम्ही नफा नाही लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे या एक्झाम्पलचं फायनल आन्सर काय असेल माझं, 5.6% एवढा मला काय होणार, व्यवहारात नफा होणार आहे. ठीक आहे. फक्त नीट समजून घ्या की इथं आपण एका वस्तूची, लक्ष ठेवा, खरेदी आणि विक्री किंमत काढून घेतलेली आहे. इथं आपण प्रति डझनमध्ये व्हॅल्यू घेतलेलं नाही आहेत, किंवा ते जे पहिलं 20 डझनची जी किंमत आहे 20 डझनची पण किंमत काढून घ्यायची गरज नाही तुम्हाला, कारण पर्सेंटेज प्रॉफिट आणि पर्सेंटेज लॉस जो असतो, लक्ष ठेवा, त्यासाठी वस्तू किती विकता याची आपल्याला काहीही संबंध नसतो. तुम्ही 1 वस्तू विका, 10 वस्तू विका किंवा 1000 वस्तू विका, पर्सेंटेज प्रॉफिटचं जे काही उत्तर येत असतं तुमचं ते तुमचं बदलणार नाही आहे. जसं की हे जे उत्तर आले बघा आपलं, मग तुम्ही जर समजा 12च्या 12 डझन खेळणी विका किंवा 20 डझन खेळणी विका, हे जे काय पर्सेंटेज प्रॉफिटचं जे आपलं उत्तर आलेलं आहे हे कधीही तुमचं चेंज होऊ शकत नाही. फक्त बदलणार काय, ह्या किमती बदलतील बघा. खरेदी किंमत आणि विक्री किंमत फक्त तुमच्या मोठमोठ्या किमती येत जाणार आहे त्या, कारण ऑब्विसली आता एका वस्तूचं जर एवढीशी किंमत असेल 33 रुपये असेल तर 12 डझन म्हणल्यानंतर काय होणार आहे, विक्री किंमत वाढणार आहे माझी. मग कॅल्क्युलेशन वाढवण्यासाठी आपल्याला काय किमती एक्स्ट्रा कन्सिडर करायच्या गरज नाही आहेत. एका वस्तूची खरेदी आणि एका वस्तूची विक्री तुम्ही काढून घेऊ शकतायचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं पण देखील बघा याच पद्धतीचं, म्हणजे वेगळ्या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे. आणि यावरती जसं तुम्हाला म्हणले की अशा टाईपचे देखील एक्झाम्पल्स जे आहेत. येस, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय सांगितलं आपल्याला, तर 18 संत्री 151.20 रुपयेमध्ये विकल्यास एका व्यक्तीला 20% तोटा होतो. 30% नफा मिळवण्यासाठी व्यक्तीला 819 रुपयेमध्ये किती संत्री विकाव्या लागतील.
आणि जसं आता म्हणलं प्रश्न जो आहे तो SSCGD 2021 पेपरमधला आहे. त्यासाठी आधी एक्झाम्पल नीट समजून घ्या की काय डाटा दिले आपल्याला आणि इथं प्रोसिजर काय करावी लागेल ते. ठीक आहे. तर पहिला बघा तिथं विक्री किंमत एक प्रोव्हाइड केलेली आपल्याला आणि ती व्हॅल्यू जी आहे ती काय आहे तर 151.20 रुपये ही आहे ती विक्री किंमत आहे. ठीक आहे. कशाची तर 18 संत्र्यांची. आणि जसं आत्ता तुम्हाला म्हणलं की संख्या जी आहे ती आपल्याला नेहमी कधी लक्षात ठेवा कन्सिडर करायची नाही. ती कितीही दिली असेल तर आपल्या अशा टाईपच्या एक्झाम्पलसाठी आपण एका वस्तूवरती फोकस ठेवायचा. म्हणजेच काय तर एका संत्र्याचा आपल्याला काय काढून घ्यावं लागेल रे तर खरेदी किंवा विक्री किंमत जी आहे ती तुम्हाला काढून घ्यावी लागेल. ठीक आहे. तर सुरुवातीला जे बघा इथं आता खरेदी किंमत तर काही प्रोव्हाइड नाही केली आपल्याला, जे सांगितले ते विक्री किंमत होती. ठीक आहे. आणि ती विक्री किंमत किती होती रे तर 151.20 रुपये सांगितलेले. ठीक आहे. मग एवढ्याला जर विकल्यानंतर पण तिथे एक कंडिशन आहे बघा, जर एवढ्याला मी विकत असेल तर आपल्याला काय सांगितलं रे तर 20% जो आहे तो आपल्याला काय होतो रे तर तोटा होतो. बरोबर. 20% काय होतोय तोटा होतोय. मग आपल्याला माहिती आहे बघा नेहमी आपल्याला आधी तर खरेदी किंमत काढून घेतली पाहिजे, कारण जो काय नफा आणि तोटा जो काय आपण अप्लाय करतो तो खरेदी किमतीवरती करत असतोय नेहमी. त्यामुळे या प्रोसेसमधून तुम्हाला आधी त्या संत्र्यांची खरेदी किंमत काढून घेतली पाहिजे. ठीक आहे. मग खरेदी किंमत काढण्यासाठी सेम लॉजिक आहे ते आपण सुरुवातीचा बेस जो होता आपला तिथला लावायचा आहे. 20% तोटा 20% तोटा म्हणजे 1/5 असते. म्हणजेच काय जर एखादी वस्तू 5 रुपये असेल तर त्या 5 रुपयाची वस्तू मी 4 रुपयाला विकत असतो. बरोबर. 20% लॉस होत असेल तर, आणि हेच 4 रुपये म्हणजेच मला ह्या एक्झाम्पलला किती सांगितले रे 151.20 रुपये सांगितलं असणार आहे. आणि मला ह्या 5ची किंमत काढून घ्यायची. मग एकाची काढून घेऊया आपण बघा आधी. एकाची काढायला काय करणार आहे साधं सिंपल आपण तर 151.20ला आपण काय 4 भागावं लागणार आहे. बरोबर. मग 4 भागूया आपण. भाग बघा किती लागेल पहिला 4 चोक 16 तर नाही करू शकत. 4 त्रिक 12 उरणार. 12 म्हणल्यानंतर 3 उरलं 31 झालं. 31 म्हणल्यानंतर 4 7 28 3 उरलं पॉईंट घेतल्यानंतर 4 8 32. ठीक आहे. म्हणजेच एकाची जी काय प्राईज आहे बघा ती किती येणार आहे रे 37.8 रुपये एवढी असणार आहे. हा शून्य तुम्ही नाही घेतला तरी चालेल, ह्याला काय किंमत नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच काय एकाची किंमत आली माझी एवढी, खरेदी किंमत किती आहे रे तर 5 आहे. मग खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला आलेल्या व्हॅल्यूला × 5 करावं लागेल. मग 5 केल्यानंतर बघा 8 45 कॅरी 4 झालं 7 5 35 आणि 4 39 3 15 आणि 3 18. म्हणजेच काय आणि एक घर सोडायचं आहे म्हणजेच किती होईल रे 18.90 रुपये हे माझं इथं काय असणार आहे त्या तर त्याची ॲक्च्युअल खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे. किती असायला पाहिजे तर 18.90 रुपये ही आली माझी ॲक्च्युअल खरेदी किंमत. किती रे तर त्या 18 संत्र्यांची. बरोबर. मग ह्यातनं तुम्ही एका संत्र्याची जरी काढून घेतली तरी चालेल किंवा त्यानं काय फरक पडणार नाही तुमचा. म्हणजेच काय आली माझी 18.90 रुपये एवढी माझी काय असणार आहे तर त्या एका संत्र्याची किंमत येणार आहे. सॉरी 18 संत्र्यांची, कारण ती स्टेटमेंट जे होतं ते 18 संत्र्यांच्या बाबतीमध्ये होतं. आणि पुढचं जे वाक्य विचारले बघा आता आपल्याला काय सांगितले 30% नफा मिळवण्यासाठी व्यक्तीला 819 रुपयेमध्ये किती संत्र्या विकाव्या लागतील. म्हणजेच काय आता जसं म्हटलं तुम्हाला ही जी काय खरेदी किंमत आली बघा ती किती संत्र्यांची आलेली आहे रे तर 18 संत्र्यांची आलेली आहे. मग यामधून मला एका संत्र्याची आधी खरेदी किंमत काढली पाहिजे. एका संत्र्याची काय होणार आहे बघा 18 × 18 परत ह्या 9चा 0 येणार आणि 18 पंचे 90. म्हणजेच काय एक संत्री किती रुपयाला खरेदी केली होती मी तर 1.05 रुपयाला मी खरेदी केली असणार आहे. बरोबर. मग आता ह्याच्यावरती मला 30%चा प्रॉफिट काढायचा आहे. मग 30% तुम्हाला माहीत आहे की आपण 30% जर नफा होणार असेल तर ह्या किमतीचं किती रे तर 130% करतो आपण. बरोबर. मग त्या पद्धतीनं 1.05चं ते थोडंसं इकडे कॅल्क्युलेशन आपण करूया. ठीक आहे. बरोबर सगळं काढून टाकतो. येस 1.05ला ह्याचं किती रे तर 130% करावं लागेल. 130% म्हणजे 130/100 गुणिले 1.05. ठीक आहे. ही येणार आहे माझी लक्षात ठेवा एका संत्र्याची विक्री किंमत येणार आहे ज्याच्यामध्ये मला त्याच्यावर 30% प्रॉफिट झालं पाहिजे. मग यासाठी बघा इथं 1 0ला हा 1 0 कट होईल माझा. त्यानंतर इथं बघा 13नं गुणाकार करून त्यानंतर परत 1 0 आत येऊया आपण, कारण इथं माहिती आहे दशांश चिन्ह आपलं एक आत सरकतं. 13नं गुणाकार केला तर 13 5 65 ह्याच्याले 6 13 0 0 0शी 6 येणार आहे आणि 13 1 13 म्हणजे 13.65 होणार आहे. पण हा परत हा 1 0 म्हणलं एक घर अलीकडे येईल म्हणजेच काय 1.365 रुपये ही माझी काय येणार आहे रे त्या एका संत्र्याची विक्री किंमत येणार आहे माझी एवढी. ठीक आहे. ही काय आली एका संत्र्याची विक्री किंमत.
मग मला सांगा अशी ही एका संत्र्याची आहे, मग मला टोटल रुपये किती कलेक्शन करायचं आहे रे, तर 819 रुपयाचं कलेक्शन करायचं आहे. मग ते 819 रुपये जर टोटल कलेक्शन करायचं असेल आणि त्यातल्या एका संत्र्याची किंमत आहे 1.365 रुपये, तर मला एकूण संत्री जी काही विकावे लागणार आहेत त्यासाठी काय करावं लागेल रे, एकूण किमतीला या एकाच्या प्राईसनं भागावं लागेल. ठीक आहे, मग एकूण किंमत किती आहे तर 819 रुपये आणि एकाची जी काय माझी खरेदी विक्री किंमत आहे ती आहे 1.365. मग इथं पण बघा सेम, आता जर मी ते पॉईंट काढला तर अंशामध्ये इथं बघू शकता 3 घरं वाढणार आहेत माझी. ठीक आहे, किती घरं वाढतील, 3 घरं वाढणार आहेत. मग इथं बघा 13 आणि 65 आहे. मग 13 आणि 65 म्हटल्यानंतर बघा मी 13नं भाग घालू शकतोय. 13नं जर मी भाग घालवला तर इथं होईल बघा 13 संग 78, 3 उरलं, 13 त्रिक 39, वरचे 3 शून्य ॲज इट इज येणार आहे ते. इथं सेम 13 एके 13, 6चा 0, 13 पाची 65. मग 105चं जर मी 6 टाइम्स केलं तर बघा ते 105 630 जातं आहे आणि वरचे 2 0 ॲज इट इज येणार आहेत. म्हणजेच काय तर मला 819 रुपयामध्ये टोटल बघा 600 संत्री ज्या आहेत त्या विकाव्या लागणार आहेत. ठीक आहे, किती संत्री विकावी लागतील, 600 संत्री ज्या आहेत त्या आपल्याला विकाव्या लागणार आहेत. ठीक आहे, 600 येस हां, वरचे 2 0 राहतील आपल्या इथं. ठीक आहे, उत्तर किती असणार माझं तर 600 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने बघा या एक्झाम्पलला तुम्हाला डील करायचं होतं. सर्वात महत्त्वाचं पहिलं आपण काय काढून घेतलं रे, तर त्या 18 संत्र्यांची खरेदी किंमत काढून घेतली आपण आणि तीच खरेदी किंमत जी होती बघा ती किती रे हिथं काढली होती बघा 18.90 ही आहे 18 संत्र्यांची. एका संत्र्याची काढून घेतली आपण 1.05 रुपये आणि या एका संत्रीवरती मला काय रे 30% नफा कमवायचा होता. म्हणजेच त्या एका संत्र्याला मला किती तर 1.365 रुपयाला विकावं लागलं असतं आणि असे मला टोटल 819 रुपये जर कलेक्शन करायचं असेल तर त्याला छेद एका प्राईजनं भागल्यानंतर किती उत्तर येईल माझं तर 600 संत्री काय करावं लागतील रे मला विकाव्या लागणार आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा अशाच पद्धतीचं आहे अंड्यांच्या बाबतीमधलं आहे आणि हे जास्त फेमस असणारे एक्झाम्पल आहे. तुम्ही अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स या आधी देखील बघितले असतील स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्पल्समध्ये. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असेल आधी एक्झाम्पल समजून घ्या की आपल्याला डाटा कोणकोणता दिला आणि काय केलं पाहिजे. सेम बघा हे जे एक्झाम्पल जे आहे ते देखील आपल्या PYQ प्रश्नामधलंच आहे. काय सांगितले बघा प्रश्न, तर एक दुकानदार 15 रुपये प्रति वस्तू दराने 120 वस्तू खरेदी करतो. सॉरी, हे एक्झाम्पल अंड्यांचं नाही आहे पण म्हणजे सिमिलर टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे तिथं वस्तूंच्या ऐवजी अंडी शब्द तुम्हाला मेन्शन केला जातो बघा. पुढे आहे, परंतु 10 वस्तू खराब निघाल्याने त्यांना टाकून देतो आणि शिल्लक वस्तूंना 18 रुपये प्रति वस्तू दराने विकतो तर त्याचा शेकडा नफा घेतो. मग इथं बघा फक्त जिथं वस्तू हा शब्द मेन्शन केला आहे त्या वस्तूंच्या ऐवजी कधी कधी आपल्याला अंडी हा शब्द विचारला जातो किंवा काहीतरी 12 डझन अंडी खरेदी केली त्यातली प्रवासामध्ये काहीतरी खराब झाली वगैरे तर त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे. प्रोसेस आपली चेंज नाही होणार तिथं. तर पहिलं वाक्य बघा त्यातनं आपल्याला काय डाटा द रेट आपल्याला तिथं मिळेल. काय सांगितलं आहे तो तर 15 रुपये प्रति वस्तू दराने 120 वस्तू खरेदी केलेल्या आहेत. मग इथं पण बघा टोटल जे आहेत ती किती आपल्याला आकडा मिळतोय 120 वस्तू मिळालेल्या आहेत आणि याच्यामध्ये एका वस्तूची जी काही किंमत आहे ती आहे किती रे तर 15 रुपये आणि हे 15 रुपये काय असणार आहे माझं खरेदी किंमत आहे एका वस्तूची बरं का. आणि टोटल आपण 120 वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आलेल्या आहेत. इथं सेम करायचं तुम्हाला टोटल वस्तूंची विक्री किंमत किंवा खरेदी किंमत काढून घ्यायची नाही. आपलं टार्गेट असणार आहे एका वस्तूवरती. पुढे येऊया. पुढे काय सांगितलं बघा तर परंतु 10 वस्तू खराब निघाल्याने त्यांना फेकून देण्यात आले. म्हणजेच आता किती राहणार आहे तर 110 वस्तू शिल्लक राहतील बरोबर. 10 खराब झाल्यामुळे शिल्लक ज्या काही वस्तू आहेत त्या राहणार आहेत त्या 110 आणि पुढचं जे वाक्य आहे ते आता विक्री किंमत सांगितलेली आहे तिथं काय बघा. तर आणि शिल्लक वस्तूंना 18 वस्तू प्रति या दराने त्यांना विकण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर इथं बघा ॲक्च्युअल किमती तुम्हाला घ्याव्या लागतील कारण इथं काही वस्तू खराब झाल्या असल्यामुळे टोटल जे आहे ते 10 आणि 18 वरती आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. म्हणजेच काय जर 15 वस्तू एका वस्तूला कन्सिडर करून जर मी 120 वस्तू खरेदी करत असेल तर एकूण जी काय खरेदी किंमत आहे बघा ती किती असायला पाहिजे रे माझी 15 गुणिले 120 रुपये होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा शून्य तर ॲज इट इज राहणार आहे.
12 पंचे 60, 6 झालं आणि 12 आणि 6 18, म्हणजे किती रुपये खरेदी पडली मला ती 1800 रुपये खरेदी पडली टोटल वस्तूंची. आता झालं काय, 10 वस्तू खराब झाल्या, राहिल्या फक्त किती रे तर 110 वस्तू राहिल्या आणि या 110 वस्तूंना मी किती रे तर 18 रुपयाने विकणार आहे, बरोबर. मग 18 गुणिले 110 जर मी केला तर मला त्या टोटल वस्तूंची विक्री किंमत मिळेल. शून्य तर येणारच आहे, हा 18 गुणिले 11 करा किती असणार आहे ते 198 रुपये असेल. आणि हे जे काय 1980 जे आलं हे माझं आलं त्या सर्व वस्तूंची विक्री किंमत मिळाली. मग सुरुवातीला तर खरेदी किंमत मिळाली होती किती रे 1800 रुपये आणि विक्री किंमत किती आली 1980 रुपये. मग ह्याच्यावरून सरळ दिसते आपल्याला किती प्रॉफिट झालं रे तर 180 रुपयेचं प्रॉफिट झालं. कशावरती तर या 1800 वरती आणि मला पर्सेंटेजमध्ये लागणार आहे त्याला होणार गुणिले 100. मग बघा सरळ 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि त्यानंतर म्हणजे 18 एके 18 म्हणजेच काय टोटल व्यवहारामध्ये जो आहे तो मला काय होईल रे 10% काय होणार इथं नफा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे या एक्झाम्पलला फक्त लक्ष ठेवा आपल्याला टोटल ॲक्च्युअल किंमत खरेदी आणि विक्री तिथं काढून घ्यावी लागेल जेणेकरून ॲक्युरेसी जी आहे ती आपली मेंटेन राहणार आहे. कारण तुम्ही जर एका वस्तूवरती जर फोकस ठेवला जसे की बघा इथं 15 रुपयाला खरेदी केला होता आणि 18 रुपयाला विकतोय मग 15चा 18 म्हणजे 3 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. तसं कॅल्क्युलेशन इथं तुम्ही करू शकत नाही. त्याचं रिझन काय कारण वस्तू समान नव्हत्या. कारण खरेदी मी 120 वस्तू केल्या त्या पण विकल्यात किती रे तर 110 वस्तू विकल्यात. त्यामुळे आपल्याला त्यांच्या ॲक्च्युअल किमती काढून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार आपलं पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते त्या पद्धतीनं होणार आहे. ठीक आहे. चलो आणि आता या आजच्या सेशनमधलं लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत आणि त्यातला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. आणि वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला हा शेवटचं लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स या पद्धतीने विचारले जातात. जसं बघा टोटल 4 टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला आतापर्यंत बघितले वस्तूंच्या रिलेटेड असणारे त्यामधला हा लास्टचा एक्झाम्पल आहे. इथं पण देखील आपल्याला शॉर्टकटचा वापर करायचा आहे. इथं कुठलेही कॅल्क्युलेशन वगैरे किंवा काय एक्स वगैरे काय मानत बसायचं नाही आहे. फक्त प्रश्न नीट समजून घ्या कारण जसं तुम्हाला मागाशी पण म्हणलं की प्रत्येक टाईपला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं डील करायचं आहे. प्रत्येक एक्झाम्पलला सोडवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रत्येक एक्झाम्पलला वेगवेगळी असणार आहे. मग आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा काय सांगितले तिथं तर 840 रुपयाला एक वस्तू विकल्याने होणारा नफा तीच वस्तू 720 रुपयाला विकून होणाऱ्या तोटा एवढा असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. माहिती आहे बघा हा देखील जो टाईप आहे क्वेश्चनचा तो फिक्स पॅटर्न आहे तुमचा. या टाईपचे क्वेश्चन्स कधीही चेंज होत नाहीत. मग करायचं काय लक्षात ठेवा तुम्हाला या टाईपसाठी एक्झाम्पल उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय विचारल्या तर त्या वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे. आणि ते एक समजून घ्या की ते जे 840 आणि 720 या ज्या काही दोन किमती आहेत त्या नेहमी लक्षात ठेवा त्या दोन्ही ज्या आहेत त्या विक्री किंमतच आहे त्या. कारण त्या दोन्ही किमतींच्या पुढे बघा विक्री हा शब्द वापरलेला आहे. मग करायचं काय आपल्याला खरेदी किंमत काढायला दोन्ही विक्री किंमत ज्या काय दिल्या जातील त्या दोन्ही विक्री किमतींची बेरीज करायची आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला 2 न भागायचं. साधं सिंपल काय करायचं पण पॅटर्न लक्षात ठेवा प्रश्नाचा टाईप लक्षात ठेवा. यांनी तुम्हाला जो प्रश्न आहे तो काय असणार नेहमी खरेदी किंमतच विचारले जाते. इथं तुम्हाला कधीही विक्री किंमत विचारली जाणार नाही कारण ती ऑलरेडी दिलीच जाते एक्झाम्पलमध्ये. मग त्यामुळे खरेदी किंमत काढायची असेल तर काय करायचं साधं सिंपल दोन्ही विक्री किमतींची बेरीज छेद 2 करायचं तुम्हाला. ठीक आहे. 2 कधी करायचे लक्षात ठेवा होणारा नफा आणि होणारा तोटा समान आहे असं तुम्हाला त्या वाक्यामध्ये मेन्शन केलं जातं. प्रश्न नीट वाचा तुम्हाला ते समजून जाईल की जो नफा होतोय जो तोटा होतोय त्या दोन्ही किमती समान आहेत. दोन्ही किमती समान असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला 2 न भागायचं. ठीक आहे. मग भागल्यानंतर आता बघा काय काय होईल 40ला 20 द्या 60 झालं ते. मग 8 आणि 7 15 1560 छेद 2. मग 1560च्या निम्मा करा किती होणार बघा तर बे 7 14 बे 8 16 म्हणजेच काय तर त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे 780 रुपये हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. किती असेल 780 रुपये. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण बघा सेम प्रश्न आहे जसं तुम्हाला म्हणलं आत्ता की एक फक्त वाचना म्हणजे काय काळजी घ्यायची तुम्हाला की होणारा नफा आणि होणारा तोटा समान असला पाहिजे. समान असेल तर विक्री किमतींची बेरीज छेद 2 तुम्हाला करायचं आहे जे हा एक्झाम्पल आपण करा. आणि यासाठी मला नाही वाटत तुम्हाला पेनाची गरज पडेल त्यासाठी तोंडी सोडवा आधी काही प्रॉब्लेम नाही फक्त बेरीज तुम्हाला नीट जमली पाहिजे. काय सांगितलं बघा प्रश्न 500 रुपयाला एक वस्तू विकून होणारा नफा तीच वस्तू 380 रुपयाला विकून होणाऱ्या तोटा एवढा असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग इथं पण बघा तोटा आणि नफा समान आहे याचा अर्थ आपल्याला 2 न भागायचं आहे. मग
विक्री किंमत पहिली 500 रुपये आहे, दुसरी 380 रुपये आहे. दोघांची बेरीज केली तर ती असणार आहे 500 आणि 300 880 रुपये होणार, बरोबर. मग 880ला छेद 2 करा, 880च्या निम्म जर केलं तर ते 440 रुपये येणार आहे. ठीक आहे, हेच फायनल आन्सर असेल माझं. किती खरेदी किंमत जी आहे ती 440 रुपये असायला पाहिजे. ठीक आहे, आणि सोडवायचं असेल तर काय वेगळं करणार नाही आपण, फक्त काय दोन्ही विक्री किमतींची बेरीज आणि त्याला साधं सिंपल 2 न भागायचं. मग जसं आता म्हणलं 500 आणि 380 होणार आहे 880 छेद 2 आणि 880च्या निम्मा किती असणार आहे 440 रुपये. हे उत्तर असेल माझं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा सेम प्रश्न आहे बघा. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून, मला नाही वाटत तुम्हाला आता पेनाची गरज पडेल, डायरेक्टली बेरीज करा आणि छेद 2 करणे एवढं डोक्यामध्ये फिट करा. ठीक आहे, तर प्रश्न काय बघा सांगितलं आहे, तर 1350 रुपयाला एक खुर्ची विकून होणारा नफा, तीच खुर्ची 960 रुपयाला विकून होणाऱ्या तोट्याच्या दुप्पट आहे, तर खुर्चीची खरेदी किंमत किती. तर इथं बघा फक्त एक एक्स्ट्रा क्वेश्चन इथं ॲड झालेला आहे. इथं तोटा समान आहे असा शब्द वापरला नाही, होणाऱ्या तोट्याच्या दुप्पट शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या कॅटेगरीमध्ये आपण सगळेच क्वेश्चन्सची कॅटेगरी डील करायची की काय काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये बघा शब्द काय होता, होणारा नफा आणि तोटा समान होता. ठीक आहे, त्याचा एक साधा सिंपल टेबल करतो तुम्हाला समजावं म्हणून. तर लक्षात ठेवा, समान म्हणजे नफा आणि तोटा जर समान असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा दोघांच्या विक्री किमतीच्या बेरजेला 2 न भागायचं होतं, जे आता आपण केलं ते. त्यानंतर जर शब्द असेल बघा दुप्पट, त्यानंतर शब्द असतात तिप्पट, त्यानंतर शब्द असेल चौपट आणि सो ऑन, हे पुढं कंटिन्यू वाढत जातं. त्यानंतर म्हणजेच काय 5पट आणि परत 6पट 7पट 8पट 9 10, लयतले 10 पटीपर्यंत एक्झाम्पल असते. पोलीस भरती करत असाल तर दुप्पटच्या वरती कधी एक्झाम्पल विचारलं जात नाही. स्टाफ सिलेक्शनला मात्र यातला कुठलाही शब्द वापरला जातो, दुप्पट चौपट किंवा 10पटपर्यंत. मग करायचं काय साधा सिंपल लक्ष ठेवा, समान असेल तर आत्ताच झालं आपल्याला फक्त तुम्हाला 2 न भागायचं आहे. दुप्पट शब्द असेल तर दुप्पट म्हणजे काय असते रे, तर 2 करणार आहे, तिप्पटला 3, चौपटला 4, 5पटला 5. मग जो काय शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये +1 करायचं आहे आणि तेवढ्याने तुम्हाला भागायचं आहे. म्हणजेच काय, जर दुप्पट शब्द असेल तर दुप्पट म्हणजे 2 आणि 1 3 न भागावं लागेल तुम्हाला. तिप्पट शब्द म्हणजे 3 झाला, 3 मध्ये 1 ॲड करा, 4 न भागावं लागेल तुम्हाला. इथं बघा 4 पट आहे, 4 मध्ये +1 5 न भागायचं आहे. आणि 5पट शब्द आला तर 5 आणि 1 6 न तुम्हाला भागायचं आहे, लक्षात ठेवा. आणि लास्ट पुढं जाऊन जसं तुम्हाला म्हटलं हायेस्ट 10पट जरी शब्द वापरला, 10पट म्हणजे 10 असतं, 10 आणि 1 11 न इथं तुम्हाला भागायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे या एक्झाम्पलला ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, हा शॉर्टकट लक्षात ठेवा की या पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला उत्तर काढायचं. म्हणजे काय, तुम्हाला जेवढे काय पटीतले शब्द वापरले जातील, जेवढी पट आहे त्याच्यामध्ये +1 करायचं आणि तेवढ्यानं तुम्हाला त्या विक्री किमतीला भागायचं आहे. जसं की ह्या एक्झाम्पलला बघा दुप्पट हा शब्द वापरलेला आहे, दुप्पट म्हणजे आपल्याला 3 न भागायचं आहे. मग बेरजा करा 1350 आणि 960, म्हणजे खरेदी किमतीसाठी काय करणार आपण 1350 + 960 भागिले दुप्पट शब्द होता म्हणजे 3 न भागावं लागेल. ठीक आहे, मग बेरीज किती जाणार बघा, 0 0 0 6 आणि 5 11 1 10 आणि 3 13 1 2, म्हणजेच 2310 भागिले 3 होणार इथं. ठीक आहे, मग 3 न भागायला 3 असं ते 21, परत 3 असं ते 21, म्हणजेच काय त्या वस्तूची जी काय खरेदी किंमत आहे ती किती असणार आहे 770 रुपये. हे माझं या ठिकाणी काय असेल फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं पण बघा एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे, फक्त तिथं नीट चेक करत जावा की शब्द काय वापरला आहे. आणि चार्ट तुमच्या बोर्डवरतीच आहे की इथं बघून त्या पद्धतीने तुम्हाला भागायचं आहे. ठीक आहे, तर इथं बघा शब्द काय वापरला आता, तर दुकानदार काही खेळणी 540 रुपयाला विकतो आणि त्यातून होणारा नफा तीच खेळणी 390 रुपयाला विकून होणाऱ्या तोट्याच्या दुप्पट आहे, तर 20% नफा मिळवण्यासाठी खेळण्यांची विक्री किंमत किती असावी. म्हणजे इथं बघा एक एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला, फक्त हायेस्ट क्वेश्चन जर म्हणला तर तो हा विचारला जातो. खरेदी किंमत तर काढायचीच आहे, आता फक्त त्यावर एक्स्ट्रा नफा आणि प्रॉफिट किंवा तोटा हे तुम्हाला दिलं जातं. पण महत्त्वाचं काय, तो शब्द. या एक्झाम्पलमध्ये पण बघा दुप्पट हा शब्द वापरला आहे, याचा अर्थ काय, आलेल्या तुम्हाला तो काय दोन्ही विक्री किमतींची बेरीज करायची आणि त्याला तुम्हाला काय रे, तर 2च्या ऐवजी 3 न भागायचं. ठीक आहे, विक्री किमतीची बेरीज तोंडी करू शकता 540 आणि 390. मग 540ला 90 द्या, 9 4 13 630 झालं, 630 आणि ते वरचं 300, म्हणजेच किती रे, तर 930 ही आली माझी बेरीज. दुप्पट म्हणजे 3 न भागायचं आहे, भाग घालवा 3 त्रिक म्हणजे किती लागेल पहिला
3 त्रिक 9, 3 एके 3, म्हणजेच काय वस्तूची जी काय खरेदी किंमत आहे त्या खेळण्यांची ती आली माझी 310 रुपये. आता प्रश्न खेळण्यांचा खरेदी किमतीचा नाही आहे, त्याच्या पुढं पण बघा आता काय करायचं आपल्याला 20% नफा मिळवायचा असेल तर किती किमतीला विकावं लागेल. ठीक आहे, खरेदी किंमत तर आली माझी 310 रुपये. मग आपण हा जो बेस आहे तो आपण सुरुवातीलाच बघितला होता. 310चा 10% 31 रुपये होते. 20% 62 रुपये ॲड करा. 62 आणि 10 72, म्हणजेच काय रे तर 372 रुपयाला मला काय करावं लागेल आता त्या खेळण्यांना विकावं लागेल. तर मला काय होणार त्या व्यवहारात 20% प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या ज्या काही व्हॅल्यू आहेत बघा, ह्या ज्या काही प्रोसेस आहेत ह्याच अप्रोच तुम्ही देखील लावायचा आहे. विनाकारण प्रत्येक स्टेप मांडत बसायची गरज नाही. आपल्याला हे कोणीही विचारणार नाही एक्झाममध्ये की तू कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेस. घेणं त्यानं एवढंच असणार आहे, तुम्ही उत्तर टिक मार्क काय करतायचा. बरोबर उत्तर टिक केलं तर 100% तुम्हाला मार्क मिळणार आहे. पण जर तुम्ही ते उत्तर कसं काढताय हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही देखील अपडेट होणं फार गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन करत असताना अननेसेसरी ज्या स्टेप्स आहेत त्या लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे बघा सेम. त्यासाठी आधी एक्झाम्पल नीट समजून घ्या, शब्द कुठला वापरला आहे तिथं. ठीक आहे, काय आहे बघा इथं 1800 रुपयाला एक वस्तू विकून होणारा नफा तीच वस्तू 1200 रुपयाला विकून होणाऱ्या तोट्याच्या तिप्पट आहे. 25% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती असावी लागेल. मग इथं पण बघा आता तिप्पट शब्द वापरला आहे. तिप्पट म्हणजे आता जसं म्हणलं बघा, तिप्पट म्हणजे 3 असते +1 करा 4नं तुम्हाला भागायचं आहे. म्हणजेच काय पहिली विक्री किंमत 1800 आणि ते 1200. 1800 आणि 1200 किती होतात रे तर 4000 रुपये. बरोबर, मग 4000 रुपयाला 1800 आणि 1200 3000 रुपये होईल. मग त्या 3000 रुपयाला आपल्याला 4नं भागायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय टोटल बेरीज जी आहे ती विक्री किमतींची ती 3000 रुपये आली. तिप्पट शब्द आहे, 4नं भागावं लागेल. ह्यातनं मिळणार मला खरेदी किंमत. 4नं कटिंग करा, 4 7 28, 2 उरलं 4 5 20. म्हणजे खरेदी कितीला केलं रे तर 750 रुपयाला खरेदी किंमत आली. मग ह्याच्यावरती मला आता काय 25% प्रॉफिट काढायचं. बरोबर, मग आता इथं सरळ सरळ दिसते बघा 75 रुपयाचं प्रॉफिट म्हटल्यानंतर 10% तर 75 आहे, 20% 150 झालं. 150 आणि ह्या 75च्या निम्मा ॲड करा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, 150 रुपये तर 20% झालं. 75च्या निम्मं जर मी केलं जे की किती असतं रे आपल्याला माहिती आहे की 37.5 रुपये. ठीक आहे, मग टोटल ॲडिशन केली की मला येणार फायनल आन्सर विक्री किंमत किती होईल बघा. तर हे 0.5 ॲज इट इज राहणार आहे. 707, 5 आणि 5 10 आणि 3 13, 1 आणि 7 आणि 2 9. म्हणजेच काय तर तुम्हाला 25% जर प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला ती वस्तू 937.5 रुपयाला विकावी लागणार आहे. ठीक आहे, चलो. आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून ॲन्सर जे आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जसं मी नेहमी म्हणतो लक्षात ठेवा, लास्टला एक एक्झाम्पल फार महत्त्वाचं असते, जेणेकरून त्यामध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ते तुम्हाला बिल्डअप करत असते की आपलं जेवढे काय आपण आजच्या लेक्चरमध्ये जे काही शिकलो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं क्लिअर देखील झालेलं आहे. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ पॉज करून ॲन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लेक्चरच्या ॲट द एंड ऑफ द लेक्चर तुम्ही तो पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स तुम्ही लेक्चरमधून घेऊन जाऊ शकतायचा. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय तर 2400 रुपयाला एक वस्तू विकून होणारा नफा तीच वस्तू 2100 रुपयाला विकून होणाऱ्या तोट्याच्या 5 पट आहे. 40% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती असावी. तर इथं बघा आता 5 पट शब्द वापरला आहे. जसं की आता इथं बघा 5 पट म्हणजे काय आपल्याला 6नं भागायचं आहे. म्हणजे बेरीज जर केली मी 2400 आणि 2100, 2400 आणि 2100ची जर बेरीज केली जी की किती होते बघा 4500 होणार. ठीक आहे, विक्री किंमत किती होणार आहे दोघांची 4500. भागायचं आहे कितीनं 6नं, कारण 5 पट शब्द होता. 6नं भागा, 6 7 42, 3 उरलं 6 5 30. इथं पण बघा 750 रुपये काय आली माझी खरेदी किंमत आली. ह्याच्यावरती आता मला 40% प्रॉफिट काढायचं आहे. 10% तर 75 आहे. 75ची दुप्पट करा 150, 150ची दुप्पट 300. म्हणजेच मला आता 300 रुपयाचं प्रॉफिट पाहिजे असेल तर विक्री किंमत किती असायला पाहिजे रे तर 5 7 आणि 3 10. म्हणजेच 1050 रुपयाला आपल्याला काय करावं लागेल रे ती वस्तू जी आहे ती विकावी लागेल. तर आपल्याला त्या व्यवहारामध्ये काय होणार टोटल 40% प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे, तर चला तर मग अशा पद्धतीनं टोटल जी आपण आजची जी कन्सेप्ट जी बघितली वस्तूंच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आपले विचारले जातात होता ते अशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात. बघा टोटल 4 टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. महत्त्वाचं जर काय असेल बघा प्रत्येक टाईपला सोडवण्याची प्रोसेस लक्षात ठेवा वेगवेगळी आहे. तुम्ही जर मिक्सअप केलं तर लक्षात ठेवा तुमचं ॲन्सर हे 100% चुकणारच आहे. आणि ते मिक्सअप होऊ नये यासाठी आधी तुम्हाला क्वेश्चन समजून घेणं फार गरजेचं आहे की हा
वस्तूचा तर एक्झाम्पल आहे, पण या वस्तूमध्ये पण कोणत्या मेथडनं ह्या एक्झाम्पल आम्हाला डील करावं लागेल हे समजण्यासाठी आजच्या लेक्चरची रिव्हिजन होणं फार गरजेचं आहे, लक्ष ठेवा. आणि इथून पुढं ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल ते सोडवत असताना तुम्हाला याच पद्धतींचा याच मेथड्सनं एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचं प्रॅक्टिस जे आहे ते तुमच्याकडून झालं पाहिजे. तरच लक्षात ठेवा ते एक्झाम्पल किंवा आजचं जे लेक्चर जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं हा त्याचा अर्थ होणार आहे. त्यामुळे सेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मित्रांना तुमच्या सेशनची जी लिंक आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी शेअर नक्की करा. कारण लक्षात ठेवा अशा पद्धतीचा जो क्रॅश कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर करणारा हा आपला यूट्यूबवरचा एकमेव क्रॅश कोर्स आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर मग आजचा लेक्चर आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.